ही आहे राजस्थानच्या वाळवंटातील एक शापित हवेलीची थरारक कथा। कुलधराचा शाप। आर्यन नावाचा एक तरुण मुलगा राजस्थानच्या सफारीवर गेला होता। जयपूर आणि जोधपूर फिरून झाल्यानंतर त्याला जैसलमेर जवळील कुलधरा नावाच्या एका ओसाड गावाबद्दल कळाले। लोक म्हणायचे की ते गाव शापित आहे आणि तिथे रात्री कोणीही थांबत नसे। पावन पण साहसी स्वभावाचा आर्यन तिथे एक रात्र काढायचे ठरवले। रात्रीचे 12 वाजले होते। वाळवंटातून येणारा वारा शिट्टी वाजल्यासारखा भीतीदायक होता। आर्यन एका जुन्या हवेलीच्या पडक्या गच्चीवर बसला होता। त्याला अचानक वाळूवर कोणीतरी चालण्याचा आवाज आला। त्याने टॉर्च मारून पाहिले तर तिथे कोणीच नव्हते, पण वाळूवर पायांचे ठसे उमटत होते आणि ते ठसे थेट त्याच्या दिशेने येत होते। घाबरलेला आर्यन खाली धावला, पण हवेलीचा मुख्य दरवाजा आपोआप बंद झाला। त्याने मागे वळून पाहिले तर एका कोपऱ्यात एक राजस्थानी पोशाख घातलेला जुनाट म्हातारा उभा होता। त्याचे डोळे कोळशासारखे काळे होते। तो म्हातारा आर्यनकडे बघून फक्त एवढाच म्हणाला, "तू इथे पाहुणा म्हणून आलास, पण आता इथलाच होऊन राहशील." दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना आर्यनची जीप गावाबाहेर उभी दिसली, पण आर्यनचा कुठेच पत्ता नव्हता। आजही त्या हवेलीच्या भिंतीवरती एका हाताचा रक्ताळलेला ठसा लोकांना दिसतो, जो लोकांच्या मते आर्यनचा आहे। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे नक्की मला माझ्या कमेंटमध्ये सांगू शकता। आणि जर ही स्टोरी आवडली असेल तर मला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करू शकता। धन्यवाद।